काही गुरं चारणारे व्यक्ती जंगलामध्ये त्यांचे ढोरं चारण्यासाठी गेलेले होते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे प्रकारचे आवाज येऊ लागले। जेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तो आवाज एका महिलेचा असल्याचं समजलं आणि जेव्हा त्या ढोरं चारणाऱ्या लोकांनी त्या महिलेजवळ गेले तेव्हा ती महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत होती, वयस्कर होती आणि मागच्या काही दिवसांपासून ती याच जंगलामध्ये अडकलेली होती। तिचं पूर्ण शरीर गळून गेलेलं होतं। पाऊस वारा या संपूर्ण गोष्टी चालू होत्या आणि या गोष्टीमुळे तिची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती आणि त्या महिलेला साकाळ दंडानं एका झाडाला बांधलेलं होतं। एवढी निर्दयी घटना कोणी केली होती? कोण होती ती महिला? कुठं घडली ही घटना? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले होते। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सावंतवाडी रोनपाल सोनुर्ली येथील जंगलामध्ये। आता सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं गाव आहे आणि या ठिकाणी रोनपाल सोनारली नावाचं जंगल आहे आणि या जंगलामध्ये एक महिला अडकलेली होती। तिला कोणीतरी झाडाला बांधलेलं होतं। तिचा उजवा पाय साखळदंडाने त्या झाडाला बांधलेला होता। धो धो पाऊस चालू होता, ऊन होतं, वारं होतं आणि या अवस्थेत त्या महिलेला झाडाला बांधलेलं होतं। ती आरडत होती, ओरडत होती, अनेकांकडे मदत मागत होती, पण मात्र जंगलामध्ये कोणीही येत नव्हतं आणि तिची मदत करत नव्हतं। एक दिवस तारीख आली 27 जुलै 2024ची आणि काही व्यक्ती हे जंगलामध्ये त्यांचे गुरं ढोरं चारण्यासाठी गेले आणि जेव्हा त्यांनी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना काहीतरी आरडल्यासारखा ओरडल्यासारखा आवाज येऊ लागला। मग हा नेमका आवाज कोणाचा आहे, काय आहे? आणि एका व्यक्तीचा म्हणजे महिलेचा आवाज असल्याचं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांना ती महिला अशा अवस्थेमध्ये दिसली, झाडाला बांधलेली होती आणि शरीर पूर्ण सुकून गेलेलं होतं। पाऊस धो धो चालू होता। या पावसामध्ये ती कशी राहिली असेल, काय राहिली असेल हाच प्रश्न त्यांना पडलेला होता। या घटनेची माहिती तात्काळ त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस घटनास्थळी आले। त्या महिलेला सोडवलं आणि जवळचं जे कुटीर रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये दाखल केलं। तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिच्या उपचार सुरू असून सुद्धा ती बोलत नाहीये, स्पष्टपणे तिला बोलता येत नाहीये, नेमकं काय घडलंय सांगता येत नाहीये, कारण की ती मागच्या अनेक दिवसांपासून उपाशी आहे, पावसामध्ये चिंब भिजलेली आहे। जेव्हा तिची माहिती काढण्यात आली की नेमकी ही महिला कोण आहे, काय आहे, तेव्हा समजलं की ही जी महिला आहे तिचं नाव आहे ललिता काई कुमार। ललिता काई कुमार यस असं तिचं नाव आहे। ती मूळची तामिळनाडूची आहे, पण मात्र ती मुळात जिचं गाव जे आहे ते आहे अमेरिकेची ती रहिवासी आहे आणि ती तामिळनाडूमध्ये राहत होती आणि तामिळनाडूमधून ही सावंतवाडीमध्ये नेमकी कशी आली, कोणासोबत आली, या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी जेव्हा त्या महिलेचा चौकशी करायचं ठरवलं, तिची काही माहिती मिळवली, तेव्हा समजलं की हे कृत्य तिच्या नवऱ्यानंच केलेलं असावं आणि तिच्या नवऱ्यानंच तिला जंगलात नेऊन बांधलेलं असावं। म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा माणूस अशा पद्धतीनं बांधत नाही, अशा पद्धतीनं ठेवत नाही, अशा पद्धतीनं त्या महिलेला कोणीतरी जंगलात नेऊन अशा पद्धतीनं साखळ दंडाने बांधलंय। लोक कशा पद्धतीनं निर्दयी होऊ लागलेत, माणसासोबत कशा पद्धतीनं वागू लागलेत हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल। एकंदरीत ज्या पद्धतीनं या महिलेसोबत घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।